भीक मागण्यापेक्षा आपल्याला बरं आहे की हेच 5 रुपये येतील किंवा 10 रुपये येतील, पण ते आपली मेहनतीचं आहे असं. वाह, मस्त मस्त. नमस्कार. तर मी कल्याण ते पुणे प्रवास करत असताना मला एक छान असा मित्र भेटला. त्याचं नाव आहे गोरख गायकवाड. तर गोरखचं वैशिष्ट्य असं आहे की गोरख रोज कल्याणपासून कर्जतपर्यंतचा प्रवास करतो आणि हा प्रवास करत असताना तो ही कॅडबरी विकतो. ही विकत असताना त्याच्याकडचा एक प्रांजळपणा असा होता की तो दिव्यांग आहे, परंतु त्याच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्याला दिसत नाही. परंतु तो कुणालाही, एखादा व्यक्ती ही 5 रुपयाची कॅडबरीसाठी 20 रुपये सुद्धा देत असताना तो सांगतो की 2 10ला आहे. दुसरी गोष्ट अशी की गोरख आपल्या आयुष्यामध्ये एका कॉलेजात शिकतो. हो. तर तू कितवीत आहेस आता? काय आता BA फर्स्ट इयरला आहे. BA फर्स्ट. आणि राहायला कुठं आहे? बदलापूरमध्ये राहतात. दुसरी गोष्ट, त्यांच्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांचा आनंद कसा असतो. तुम्ही मित्र काय करता मग? भेटता काय? हो, भेटायला जातो, असे कुठे पण फिरायला पण जातो. फिरायला जातात ते मित्र एकत्र भेटून. त्यानंतर त्यांच्या घरी काय आई वडील असतात आणि आम्ही कधी कधी ऑर्केस्ट्रा पण असतं आमच्या मित्रांचं. माझं सध्या तर नाही आहे, पण मित्रांचा ऑर्केस्ट्रा पण असतो. अरे वा. ते गीत गायन करतात, त्यांचा ऑर्केस्ट्रा असतो. आणि दिवसभरामध्ये तुम्ही किती अशा बॅग हे करता? हे तरी 3, 4, 5 डबे जातात माझे. हो. मग त्यातनं घर व्यवस्थित चालतं? हो. आता सध्याला मी एकटाच आहे ना. एकटा सध्याला एकटेच आहात? हो. कुठं? बदलापूर. बरं. मग घरी काही पैसे द्यायला लागतात आई वडिलांना? हा, घरी देतो मी. तसं काही माझ्याकडून मागत नाही, पण देतो मी. अरे वा. खरोखर आजच्या तरुणांनी जर काय शिकलं पाहिजे तर आपल्या निर्भयपणावरती त्यांनी विजय मिळवत स्वतः कष्टानं, संघर्षानं ते आपलं आयुष्य जगतात, आपला चरितार्थ करतात. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे असणारा प्रामाणिकपणा, गोरखदादांच्याकडे असणारा प्रामाणिकपणा. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटली की ते या सगळ्या धावपळीच्या जीवनात आपलं काम करत असताना एक आनंद घेतात, आपल्या मित्रांसोबत आनंद घेतात आणि आपलं शिक्षण चालू ठेवलेलं आहे. आपलं कार्य करत असताना शिक्षण चालू ठेवलं. खरंच मला आज यांच्याकडून फार प्रेरणा मिळाली. त्यांनी दिलेली ही जी गोष्ट आहे ती सुद्धा अत्यंत संस्मरणीय आहे. आणि ह्यांच्यासोबत प्रवासामध्ये खरोखर एक आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, आयुष्याला आनंद मिळवून देण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ती मिळत राहते. मला फार आनंद वाटला. यांच्या घरी त्यांचे आई वडील असतात, परंतु काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं दुर्दैवानं निधन झालं. त्याविषयी त्यांनी सांगितलं. खरोखर तुमचा संघर्ष खूप जबरदस्त आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. आणि तुम्ही काय सांगणार आहात काय की तुमच्या आयुष्यातली एखादी गोष्ट वगैरे? एक काम म्हणजे फक्त आपल्या पोटासाठी करू बा, म्हणजे आपले भीक मागण्यापेक्षा आपल्याला बरं आहे की हेच 5 रुपये येतील किंवा 10 रुपये येतील, पण ते आपली मेहनतीचं आहे असं. वाह, मस्त मस्त. एक वाक्यच खूप प्रेरणा देणार आहे की भीक मागण्यापेक्षा 5-10 रुपये येतील ते मेहनतीचे येतील. ही वाक्य आहेत त्यांची. आणि खरोखर स्वाभिमानानं जगणं काय असतं, आत्मस्वाभिमान काय असावा याचं उदाहरण तुम्ही आहात. खूप बरं वाटलं. धन्यवाद. आनंदाच्या शोध यात्रेत अशीच आपण अनेक उदाहरणं बघत राहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. खूप छान. मस्त.